तर नमस्कार मित्रांनो, बलेनो ही माझी कायमच आवडती गाडी राहिलेली आहे. तर आज मला जाणून घ्यायचा होता याचा खरा रिव्ह्यू कसा आहे. तर आपल्या बरोबर आयुष आहेत ज्यांची बलेनो गाडी आहे. तर आपण त्यांना विचारूया काही प्रश्न. तर आयुष, तुम्ही कधी गाडी घेतली आणि किती किलोमीटर चालवली आहे? ही मी घेतली आहे 2022 मार्चला आणि ही मी चालवली आहे 22,000 किलोमीटर. ओके, तर आता 22,000 किलोमीटर चालवल्यानंतर याचा ऍव्हरेज किती असेल? ॲव्हरेज 18 ते 20 पर्यंत भेटतो मला. अच्छा, तर तुम्ही बघू शकता ऍव्हरेज एकदम छान मिळालेला आहे त्यांनी, 18 ते 20. तर आयुष, बलेनोचा हा कोणता व्हेरियंट आहे? हा डेल्टा व्हेरियंट आहे. बरं, तर तुम्ही डेल्टा व्हेरियंटच का सिलेक्ट केलेला आहे? मला ह्याच्यामध्ये सगळे रिक्वायरमेंट जे माझे होते ते सगळे फुलफिल होत होते आणि वरच्या व्हेरियंटमध्ये जसे 360 डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले वगैरे मला गरज नव्हती, म्हणून मी हा व्हेरियंट सिलेक्ट केला आणि हा म्हणजे मोस्ट व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट. तर आयुष, तुम्ही मला याच्या सर्व्हिसिंग कॉस्ट बद्दल काय सांगू शकाल? मी अजूनपर्यंत 3 वेळा सर्व्हिसिंग केली आहे आणि माझा ॲव्हरेज कॉस्ट 8 ते 10,000 रुपये वर्षाला आलाय आणि मला बाकी ब्रँडपेक्षा तर कमीच आलाय. बरं, तर आता कॉस्ट आपण बघितली, पण याचं सर्व्हिस नेटवर्क कसं आहे? सर्व्हिस नेटवर्क मारुतीचा मला बेस्टच वाटतं, कारण एकदम इझी फ्रेंडली, म्हणजे हे लोक गाडी घेऊन जातात, सर्व्हिसिंग करतात आणि स्वतः आणून देतात घरी. असं. तर आता आयुष, मला सांगा, तुम्ही बलेनो कोणत्या युजर्सला रेकमेंड कराल आणि का? मी यांना रेकमेंड करेल ज्यांना कम्फर्ट आणि मोस्टली ज्यांना मायलेज जास्त हवं त्यांना. तर मित्रांनो, तुम्हाला आमचा हा शॉर्ट रिव्ह्यू कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ बघत राहण्यासाठी ऑटो ट्रिओ क्लबला सबस्क्राईब करा.